press the bell icon on the YouTube app and never miss another update. आज मैं आपके सामने चीफ की दावत डॉक्टर भीष्म साहनी जी द्वारा लिखी गई चीफ की दावत प्रस्तुत करने जा रही हूँ। इसमें प्रस्तुत कहानी में वयोवृद्ध के जो वृद्धजनों की जो समस्याएं कैसी रहती है, किस तरह से उसे समाज के सामने दिखाया जाता है और अंदर से किस तरह से उसके प्रति व्यवहार किया जाता है, उस पर आधारित एक कहानी है। प्रस्तुत कहानी में वृद्धों की समस्याएं, समाज की दिखावापन तथा मनुष्य की उधेड़-बुन वर्णित है। श्यामनाथ के घर पर चीफ की दावत में जो घटनाएं घटती है, उनसे पता चलता है कि जो मां पार्टी के लिए बाधा समझी जाती थी, उसी के कारण श्यामनाथ को तरक्की मिलने की संभावना हुई। देखिए, प्रस्तुत कहानी चीफ की दावत डॉक्टर भीष्म साहनी जी द्वारा लिखी गई है। इसमें बुजुर्गों की यानी वयोवृद्धों की समस्या क्या होती है, उसके बारे में प्रकाश डालने की कोशिश की है और उसके साथ साथ समाज में किस तरह से दिखाया जाता है बुजुर्गों के प्रति। समाज में दिखाना अलग रहता है, लेकिन उसके प्रति जो बर्ताव किस तरह से किया जाता है घर के अंदर, उसके बारे में बताने की कोशिश की गई है। श्यामनाथ के घर, श्यामनाथ इस कहानी की मुख्य किरदार है, वो मेन कैरेक्टर है। श्यामनाथ के घर में चीफ की दावत हो रही थी, तो उस दावत में एक ऐसी घटना घट जाती है जिसकी वजह से तो पार्टी में बाधा, मतलब ऐसी घटना घट जाती है जो माँ के कारण। चीफ यहाँ पर मिस्टर श्यामनाथ जो है, उसकी एक माँ है, उसका वो बुजुर्ग है। माँ होने के कारण ही मिस्टर श्यामनाथ समझता कि माँ पार्टी के लिए बाधा है, लेकिन जिस माँ को वो पार्टी के लिए बाधा समझता था कि चीफ के सामने दिखाने के लिए भी तो हिचकिचाता था, आगे पीछे देखता था, उसी माँ के बदौलत उसे तरक्की मिल जाता है, प्रमोशन मिल जाता है। बुजुर्गों के प्रति आदर भाव रखने तथा माँ की ममता का परिचय देने हेतु इस कहानी का चयन किया है। तो बुजुर्गों के प्रति हमें किस तरह से आदर भाव रखना चाहिए, किस तरह से सम्मान करना चाहिए, और वो बताने के उद्देश्य से, और इसके साथ साथ माँ की ममता के बारे में आप लोगों को यानी विद्यार्थियों को यानी आप लोगों को परिचित कराने के उद्देश्य से प्रस्तुत कहानी चयनित है। ಇವತ್ತು ನಾನು ಚೀಫ್ ಕಿ ದಾವತ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಡಾಕ್ಟರ್ ಭೀಷ್ಮ ಸಾಹನಿ ಅವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಚೀಫ್ ಕಿ ದಾವತ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಪಾಠವನ್ನು ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಚೀಫ್ ಕಿ ದಾವತ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬ್ರಿಟಿಷರ ಕಾಲದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇರ್ತಿದ್ರಲ್ಲ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಫೀಸರ್ ಏನಿರ್ತಿದ್ರಲ್ಲ, ಅವರನ್ನು ಚೀಫ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಕ್ಕಂಥದ್ದು। ಈ ಕಥೆಯ ಮುಖ್ಯ ಪಾತ್ರ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು, ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪಾರ್ಟಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ। ದಾವತ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರಾತ್ರಿಯ ಊಟಕ್ಕೆ ಕರೆಯೋದು, ಅದನ್ನು ದಾವತ್ ಅಂತಾರೆ। ರಾತ್ರಿಯ ಊಟಕ್ಕೆ ಅವರನ್ನು ಕರೆದಿರ್ತಾನೆ। ಈ ಊಟಕ್ಕೆ ಕರೆಯೋ ಹಿಂದಿನ ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಪ್ರಮೋಷನ್ ಸಿಗಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಸ್ವಾರ್ಥತೆಯಿಂದ ಹೈಯರ್ ಆಫೀಸರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚೀಫ್ನ ಮನೆಗೆ ಊಟ ಕರೆದಿರ್ತಾನೆ। ಅವ್ರು ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪಾರ್ಟಿಯ ತಯಾರಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ, ಆದರೆ ಶ್ಯಾಮನಾಥ್ಗೆ ಒಬ್ಬ ವಯಸ್ಸಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಾಯಿ ಇರ್ತಾರೆ। ಆ ತಾಯಿ ಇರೋದ್ರಿಂದನೇ ಪಾರ್ಟಿಗೆ ಅವನು ಅಡಚಣೆ ಆಗುತ್ತೆ, ಅದು ಬಾಧ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನು ಅಂದ್ಕೊಳ್ತಿರ್ತಾನೆ। ತಾಯಿನ ಚೀಫ್ ಎದುರಿಗೆ ತರೋದಕ್ಕೂ ಅಥವಾ ಅವ್ರನ್ನ ತೋರಿಸೋದಕ್ಕೂ ಕೂಡ, ಪರಿಚಯ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಕೂಡ ಅವನು ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನೋಡ್ತಿರ್ತಾನೆ। ಆದರೆ ಯಾವ ತಾಯಿಯನ್ನು ಚೀಫಿಗೆ ತೋರಿಸೋದಕ್ಕೆ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ನೋಡ್ತಿರ್ತಾನೋ ಅಂತಹ ತಾಯಿಯಿಂದನೇ ಅವನಿಗೆ ಪ್ರಮೋಷನ್ ಸಿಗುತ್ತೆ। ಹಾಗಾಗಿ ಈ ಕಥೆಯನ್ನು ನಿಮಗೆ ಯಾಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈ ಪಾಠವನ್ನು ಅಂದರೆ, ವಯಸ್ಸಾಗಿರೋರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೇಗೆ ಗೌರವದಿಂದ ನೋಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋದು ತಿಳಿಯಪಡಿಸೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ, ಮತ್ತು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ತಾಯಿಯ ಮಮತೆ ಅಂದ್ರೇನು, ಆ ಮಾತೃತ್ವ ಅಂದ್ರೇನು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಪಾಠವನ್ನು ನಿಮಗೆ ಚೀಫ್ ಕಿ ದಾವತ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಪಾಠವನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನೋಡೋಣ। आज मिस्टर श्यामनाथ के घर चीफ की दावत थी। आज मिस्टर श्यामनाथ के घर क्या था? चीफ की दावत थी। चीफ मैंने कहा था कि जो ब्रिटिशों की जब हमारे देश में शासन चल रहा था, उस वक्त जो बड़े बड़े अफसर रहते हैं, ऐसे लोगों को जो चीफ कहा जाता है। आज मिस्टर श्यामनाथ इस कहानी की मुख्य किरदार है। उसके घर में चीफ की दावत हो रही थी, मतलब चल रहा था। चीफ की दावत की उन्होंने आयोजन किया हुआ था। श्यामनाथ और उसकी धर्मपत्नी को पसीना पोंछने की फुर्सत नहीं थी। पत्नी ड्रेसिंग गाउन पहने, उलझे हुए बालों को जूड़ा बनाए, मुंह पर फैली हुई सुर्खी और पाउडर को मले, और मिस्टर श्यामनाथ सिगरेट पर सिगरेट फूंकते हुए चीज़ों की फहरिस्ता का मतलब है जो चीज़ों की जो लिस्ट रहते हैं ना, किसी भी फंक्शन करने से पहले या फिर पार्टी करने से पहले क्या क्या चीज़ बाहर से लेकर आना है, क्या क्या करना है, ये जो हम लोग लिस्ट बनाते हैं उसे फहरिस्ता कहते हैं। फहरिस्ता हाथ में तामे एक कमरे से दूसरे कमरे आ जा रहा है। देखिए, आज मिस्टर श्यामनाथ के घर पर चीफ की दावत थी। उन्होंने रात को चीफ को खाने के लिए बुलाया था, डिनर के लिए बुलाया था। तो मिस्टर श्यामनाथ और उसकी धर्मपत्नी को अगर पसीना आए तो पोंछने के लिए भी तो फुर्सत नहीं था, क्योंकि सुबह से पार्टी की तैयारी में, दावत की तैयारी में दोनों पति पत्नी लगे हुए थे।
मिस्टर श्यामनाथ की धर्मपत्नी अपनी ड्रेसिंग गाउन पहनी हुई पार्टी के लिए वो तैयार हो रही है। ड्रेसिंग गाउन पहनी हुई है, अपने बालों को जो उलझन है, उलझी हुई बालों को उसे सुलझाती हुई उसे जूड़ा बनाने में व्यस्त है। जूड़ा बनाना ने तुरभाकोड़ा उसमें व्यस्त है और अपने चेहरे पर क्रीम और पाउडर को मलकर वो अपने मेकअप कर रही है, पार्टी के लिए तैयार हो रही है। और यह मिस्टर श्यामनाथ सिगरेट मुंह में रखे सिगरेट एक बाद एक सिगरेट को फूकते हुए वो सिगरेट सेवन करते हुए एक कमरे से दूसरे कमरे में जो चीज़ों की जो फहरिस्ता रहते हैं, लिस्ट रहते हैं, उसे हाथ में लिए हुए सारा इंतजाम ठीक तरह से हुआ या नहीं ये देखने की कोशिश कर रहा है। एक कमरे में जा रहा है, एक कमरे में आ रहा है। कहने का तात्पर्य सारा इंतजाम ठीक तरह से हुआ या नहीं वो देखने में वो बिजी है। ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆಯಾ? ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಚೀಫಿಗೆ ದಾವತ್ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಅಂದರೆ ಚೀಫಿಗೆ ರಾತ್ರಿಗೆ ಊಟಕ್ಕೆ ಕರೆದಿದ್ದಾನೆ. ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಮತ್ತು ಅವನ ಧರ್ಮಪತ್ನಿಗೆ ಬೆವರು ಬಂದರೂ ಕೂಡ ಒರೆಸ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಪುರ್ಸೋತಿಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಬ್ಯುಸಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ರಾತ್ರಿಯ ಪಾರ್ಟಿಗೋಸ್ಕರ ಅಷ್ಟು ಅವರು ಆ ತಯಾರಿನಲ್ಲಿ ಬ್ಯುಸಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಮಿಸಸ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಡ್ರೆಸ್ಸಿಂಗ್ ಗೌನನ್ನು ಹಾಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅವಳು ಕೂದಲು ಏನು ಸಿಕ್ಕನ್ನೆಲ್ಲ ಬಿಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ತುರುಪು ಕಟ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಮುಖಕ್ಕೆ ಕ್ರೀಮು ಮತ್ತು ಪೌಡರ್ನ ಹಚ್ಕೊಂಡು ಪಾರ್ಟಿಗೆ ಅವಳು ತಯಾರಾಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಸಿಗರೇಟ್ ಬಾಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಸಿಗರೇಟ್ ಹೊಗೆ ಮೇಲೆ ಹೊಗೆ ಬಿಟ್ಕೊಳ್ತಾ ಸಿಗರೇಟ್ ಸೇತಾ ಒಂದು ರೂಮಿಂದ ಇನ್ನೊಂದು ರೂಮಿಗೆ ಬರೋದು ಹೋಗೋದು ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಕೈಯಲ್ಲಿ ಲೀಸ್ಟ್ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಫೆಹರಿಸ್ತ ಅಂದರೆ ಲೀಸ್ಟು. ನಾವು ಒಂದು ಪಾರ್ಟಿ ಮಾಡುವಾಗ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಒಂದು ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡುವಾಗ ಯಾವ್ಯಾವ ವಸ್ತುಗಳು ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಬರಬೇಕು, ಏನೇನು ತಯಾರಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಫಸ್ಟ್ ಲೀಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಂತಹ ಲೀಸ್ಟನ್ನ ಇಲ್ಲಿ ಫೆಹರಿಸ್ತ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಆ ಲೀಸ್ಟನ್ನು ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿಯಾಗಿ ಆಗಿದೆಯೋ ಇಲ್ಲೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ರೂಮಿಂದ ಇನ್ನೊಂದು ರೂಮಿಗೆ ಹೋಗೋದು ಬರೋದು ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿಯಾಗಿ ಆಗ್ತಿದೆಯಾ, ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಆಗ್ತಿದೆಯಾ ಅಂತ ಹೇಳಿ ನೋಡ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. आखिर 5 बजते तैयारी मुकम्मल मतलब पूरी तरह से तैयार होना मुकम्मल होने लगी. कुर्सियाँ, मेज, तिपाया, नैपकिन, फूल सब बरामदे में आ पहुँचे. तो 5:30 बजते सारे इंतजाम ऑलमोस्ट सारा तैयारी जो है पूरी तरह से होने लगा था. जो बाहर से मंगाई जाने वाली जो चीज़ें रहती है जैसे कि कुर्सियाँ, मेज, टिपाया, नैपकिन, फूल, ये सब जो है आकर जो बाहर से मंगाने वाली चीज़ थी उसे वो आकर बरामदे मतलब आंगन में वो सब बाहर से जो मंगाने वाला था वो आकर रखी गई है. ಇಲ್ಲಿ 5:05 ಆಗ್ತಿದ್ದಾಗೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಪಾರ್ಟಿಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ತಯಾರಿನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ವಸ್ತುಗಳು ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ವಸ್ತುಗಳೆಲ್ಲ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಮನೆಯ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಆಗಲೇ ಆಲ್ರೆಡಿ ಬಂದಿದೆ. ಏನೇನು ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ವಸ್ತುಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕುರ್ಚಿ ಇರ್ಬೋದು, ಟೇಬಲ್ ಇರ್ಬೋದು, ನ್ಯಾಪ್ಕಿನ್ ಇರ್ಬೋದು, ಟಿಶ್ಯೂಸ್ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತೆ ಹೂಗಳಿರ್ಬೋದು, ಈ ಥರ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ತರಿಸಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಆಲ್ರೆಡಿ ಏನು ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಇದೆ. ड्रिंक का इंतजाम बैठक में कर दिया गया. अब घर का फालतू सामान अलमारियों के पीछे और पलंग के नीचे छिपाए जाने लगे. तभी श्यामनाथ के सामने सहसा एक अड़चन खड़ी हो गई. माँ का क्या होगा? तो ड्रिंक्स का इंतजाम, क्योंकि ये ब्रिटिशों का जो पार्टी चल रहा था, यहाँ पर अंग्रेज आ रहे थे पार्टी में, इसीलिए ड्रिंक्स का इंतजाम, पीने के इंतजाम, बैठक यानी जो बैठने के लिए जो जगह रहते हॉल में किया गया था. और इतनी बड़ी दावत हो रही है, इतनी बड़ी पार्टी हो रही है, घर में इतने सारे मेहमान आने वाले थे, इसीलिए घर की जो फालतू चीज़ें रहते हैं ना उसे पलंग के नीचे या अलमारी के पीछे छुपाए जाने लगा. तो सारे इंतजाम कर रहा था. अचानक मिस्टर श्यामनाथ को लगता कि कुछ तो अड़चन है, कुछ तो दिक्कत हो रही है. तो अचानक उसे एहसास हुआ कि माँ का क्या होगा. उसे एक बुजुर्ग माँ है, उसका क्या होगा, पार्टी में उसे क्या करना है, इस तरह से उसे माँ के बारे में वो सोचता है. ಈಗ 5:05 ಆಗ್ತಿದ್ದಾಗೆ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಮನೆಗೆ ಬಂದಿದೆ. ಕುಡಿತಕ್ಕಂತಹ ವ್ಯವಸ್ಥೆನ, ಡ್ರಿಂಕ್ಸಿನ ವ್ಯವಸ್ಥೆನ ಹಾಲಿನ ಒಂದು ಕಾರ್ನರಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಿರುವಾಗ ಮತ್ತೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬೇಡದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತುಗಳು, ಅಂದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಪಾರ್ಟಿ ನಡೀತಿದೆ, ಯಾರು ಗೆಸ್ಟ್ ಬರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ನಾವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೇಡದೇ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಹೇಗೆ ಅಡಗಿಸಿ ಮುಚ್ಚಿಡ್ತೀವೋ, ಕಾಣದೇ ಇರೋ ಥರದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಬೇರೆ ಕಡೆ ಇಡ್ತೀವೋ, ಅದೇ ಥರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೇಡದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಏನು ಬೀರಿನ ಹಿಂದೆ ಮತ್ತು ಮಂಚದ ಕೆಳಗಡೆ ಅದನ್ನು ಬಚ್ಚಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಈ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆನ ಮಾಡ್ತಿರುವಾಗ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ, ಅಮ್ಮನ ಏನು ಮಾಡೋದು, ಅವನಿಗೆ ಒಬ್ಬ ವಯಸ್ಸಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಾಯಿ ಇರ್ತಾಳೆ, ಆ ತಾಯಿನ ಏನು ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿ ಬಗ್ಗೆ ಅವನಿಗೆ ಚಿಂತೆ ಆಗುತ್ತೆ. इस बात की और उनकी कुशल गृहिणी का ध्यान गया था. मिस्टर श्यामनाथ श्रीमती की और घूमकर अंग्रेजी में बोले, माँ का क्या होगा? तो अब तक दोनों पति पत्नी मिस्टर श्यामनाथ और उसकी धर्मपत्नी सुबह से पार्टी की तैयारी में लगे हुए थे, दावत की तैयारी में लगे हुए थे, इसीलिए मिस्टर श्यामनाथ और उसकी पत्नी की ध्यान माँ के प्रति नहीं गया था.
अचानक जैसे ही मिस्टर श्यामनाथ को लगता है कि माँ का क्या करना है, तो अपनी पत्नी की ओर मुड़कर के अंग्रेजी में पूछता है कि माँ का क्या होगा। ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದನೂ ಪತಿ ಪತ್ನಿ ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಪಾರ್ಟಿಯ ತಯಾರಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗ್ಬಿಟ್ಟು ಆ ಬ್ಯುಸಿನಲ್ಲಿದ್ದರಿಂದ ತಾಯಿಯ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಗಮನವನ್ನು ಹರಿಲಿಲ್ಲ. ತಕ್ಷಣ ಅವನಿಗೆ ತಾಯಿ ಬಗ್ಗೆ ನೆನಪಾಗ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಪತ್ನಿ ಕಡೆ ತಿರುಗಿಬಿಟ್ಟು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾನೆ, ಅಮ್ಮನ ಏನು ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು. हाँ, श्रीमती काम करते करते ठहर गई और थोड़ी देर तक सोचने के बाद बोली, इन्हें पिछवाड़े इसकी सहेली के घर भेज दे, रात भर बेशक वही रहे, कल आ जाए. और मिसेस श्यामनाथ की धर्मपत्नी एक सुझाव देती है, एक काम करते हैं, पिछले कतार मतलब पिछौड़े यानी पिछले कतार में पिछले लाइन में जो माँ की एक सहेली है उसके घर में माँ को भेज देते, चाहे वो रात भर वही रहे, कल सुबह आ जाए तो कोई परवाह नहीं, कोई चिंता की बात नहीं. इस तरह से वो सुझाव अपने पति को दे देती. ಆಗ ಮಿಸೆಸ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಳು ಒಂದೇ ಸರಿ ಸ್ತಬ್ಧಳಾಗ್ತಾಳೆ. ಸ್ವಲ್ಪ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಅವಳು ಒಂದು ಸಲಹೆಯನ್ನು ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ಗೆ ಕೊಡ್ತಾಳೆ. ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ, ಹಿಂದಿನ ದಾರಿನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಹಿಂದಿನ ಬೀದಿನಲ್ಲಿ ಅಮ್ಮನ ಗೆಳತಿ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಫ್ರೆಂಡ್ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವ್ರ ಮನೆಗೆ ತಾಯಿನ ಕಳಿಸ್ಬಿಡೋಣ, ರಾತ್ರಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಕಳೀಲಿ, ಬೆಳಗ್ಗೆ ಬಂದರೂ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ತನ್ನ ಸಲಹೆಯನ್ನು ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ಗೆ ಕೊಡ್ತಾಳೆ. श्यामनाथ सिगरेट मुंह में रखे सिकुड़ी आंखों से श्रीमती के चेहरे की ओर देखते हुए पल भर सोचते रहे. फिर सिर हिलाकर बोले, नहीं नहीं, मैं नहीं चाहता कि उस बुढ़िया का आना जाना फिर से शुरू हो. पहले ही बहुत मुश्किल से मैंने उसे बंद कर दिया है, इस घर में आना बंद कर दिया है. और माँ से कह देंगे कि जल्दी से खाना खाकर शाम को ही अपनी कोठरी में चली जाए, मेहमान कहीं 8 बजे आएंगे, इससे पहले ही अपने काम से निपट ले. तो मिस्टर श्यामनाथ सिगरेट मुंह में रखे सिगरेट को फूंकते हुए अपने सिर हिलाकर वो कहता कि नहीं नहीं नहीं, मैं नहीं चाहता, क्योंकि मैं बहुत ज़्यादा मुश्किल से उस बुढ़िया को इस घर में आना जाना मैंने रोक दिया है, बंद कर दिया है, इसीलिए मैं नहीं चाहता कि उस बुढ़िया का आना जाना वापस से इस घर में आना जाना शुरू हो जाए. इसीलिए एक काम करते हैं. और वो माँ के कमरे की ओर मुड़कर देखता है और वो कहता कि माँ पत्नी से कहता है कि एक काम करते हैं, माँ से कह दो कि आज जल्दी ही खाना खाकर अपनी कोठरी यानी अपने कमरे में चला जाए, क्योंकि मेहमान जो है 8 बजे के करीब आ जाएंगे, इससे पहले माँ की जो भी काम है, खाना खाना है, जो भी काम है वो सब खत्म करके वो अपने कमरे में जाकर बैठ जाए. ಆವಾಗ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ಗೆ ಆ ಪತ್ನಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಲಹೆ ಇಷ್ಟ ಆಗಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಇಲ್ಲ ನಾನು ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಆ ಮುದುಕಿನ ಈ ಮನೆಗೆ ಬರೋದನ್ನ ತಡೆದಿದ್ದೀನಿ, ಈಗ ಪುನಃ ಅವಳು ಈ ಮನೆಗೆ ಬರೋದು ಹೋಗೋದು ಶುರು ಆಗಲಿ ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ, ನೀನು ಅಮ್ಮಂಗೆ ಹೇಳಿಬಿಡು, ಈಗ ಅವ್ರದ್ದು ಏನೇ ಕೆಲಸ ಇದ್ರೂ ಎಲ್ಲ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಬೇಗ ರೂಮಿಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ಲಿ. ಯಾಕಂದರೆ ಪಾರ್ಟಿ ಶುರು ಆಗೋದು 8 ಗಂಟೆಗೆ, ಎಲ್ಲ ಗೆಸ್ಟ್ಗಳು 8 ಗಂಟೆ ಸಮಯಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಆ ಸಮಯಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ತಾಯಿದು ಏನೇ ಕೆಲಸ ಇದ್ರು ಎಲ್ಲವನ್ನ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ತನ್ನ ರೂಮಿಗೆ ಹೋಗಿ ಸೇರ್ಕೊಂಡ್ಲಿ, ಅದನ್ನೇ ನೀನು ಅಮ್ಮಂಗೆ ಹೇಳು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಿಸ್ಟರ್ श्यामनाथ पत्नी ಹೇಳ್ತಾರೆ. सुझाव ठीक था, दोनों को पसंद आया, मगर फिर सहसा श्रीमती बोल उठी, जो वह सो गई और नींद में खर्राटे लेने लगी तो साथ ही तो बरामदा है जहां लोग खाना खाएंगे. तो दोनों को सुझाव अच्छा लगा, दोनों को सही लगा, दोनों अपने अपने काम में व्यस्त थे, बिजी थे. तो अचानक मिसेस श्यामनाथ को कुछ सूझ गए, कुछ याद आ गया. तो वो तुरंत बोलती है कि माँ, तो हम तो माँ को कमरे में जाने के लिए कह देंगे, लेकिन ये क्या गारंटी है कि वो कमरे में बैठकर वो सोएगी नहीं, क्योंकि जब तुम्हारी माँ सोती है तो उसकी खर्राटे की आवाज़ बहुत दूर तक सुनाई पड़ता है, क्योंकि माँ के कमरे के बाहर ही हमने रात की डिनर की जो खाने की टेबल की या फिर डाइनिंग टेबल की आयोजन हमने वहाँ किया है, खाने के आयोजन किया है. इस तरह से अगर वो अंदर जाकर सो गई तो खर्राटे की आवाज़ दूर तक सुनाई पड़ता है, इस तरह से वो कहती. ಇಬ್ಬರಿಗೂ ಸಲಹೆ ಸರಿ ಅನಿಸುತ್ತೆ, ಅವ್ರವ್ರ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಅವರು ಬ್ಯುಸಿ ಆಗ್ತಾರೆ. ತಕ್ಷಣ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ಗೆ ಏನು ಹೊಡೆದಿದೆ, ತಕ್ಷಣ ಅವಳು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅಮ್ಮ ನಾವೇನೋ ಒಳಗೆ ಹೋಗಿರು ಅಂತ ಅಮ್ಮಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ, ಆದರೆ ಅಮ್ಮ ಒಳಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮಲಗದಲ್ಲೇ ಕೂತಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಏನು ಗ್ಯಾರಂಟಿ? ಯಾಕಂದರೆ ನಿಮ್ಮಮ್ಮ ಮಲ್ಕೊಂಡಾಗ ಅವರ ಗೊರಕೆ ಶಬ್ದ ಬಹಳ ದೂರ ತನಕ ಕೇಳಿಸುತ್ತೆ, ಯಾಕಂದರೆ ಅಮ್ಮ ಗೊರಕೆ ಹೊಡಿತಾರೆ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಅಮ್ಮನ ರೂಮಿನ ಹೊರಗಡೆನೇ ನಾವು ಊಟದ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಅದು ಸರಿ ಅನಿಸುತ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಿಸೆಸ್ श्यामनाथ ಕೇಳ್ತಾರೆ. तो इन्हें कह देंगे कि अंदर से दरवाज़ा बंद कर ले, मैं बाहर से ताला लगा दूंगा, या फिर माँ को कह देता हूँ कि अंदर जाकर सोई नहीं, बैठी रहे, और क्या. तो मिस्टर श्यामनाथ कहते हैं, एक काम करते हैं, माँ से कह देंगे कि जो अंदर जाकर वो अपनी दरवाज़ा बंद कर ले, हम भी बाहर से ताला लगा देंगे, और माँ से ये भी कह देंगे कि आज जल्दी सोए नहीं, जागती रहे, और क्या कर सकते हैं इसके अलावा. इस तरह से वो कहता है. ಮಿಸ್ಟರ್ श्यामनाथ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹಾಗಾದರೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ, ಅಮ್ಮಂಗೆ ಹೇಳೋಣ ಒಳಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನೀನು ಬಾಗಿಲನ್ನ ಡೋರನ್ನ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡ್ಕೊಂತ, ನಾವು ಕೂಡ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಲಾಕ್ ಮಾಡಿಬಿಡೋಣ, ಆಮೇಲೆ ಅಮ್ಮನಿಗೆ ಹೇಳೋಣ ನೀನು ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮಲ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ಬೇಡ, ನೀನು ಇವತ್ತು ಎಚ್ಚರವಾಗಿರು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಮ್ಮಂಗೆ ಹೇಳೋಣ, ಇದಕ್ಕಿಂತ ಇನ್ನೇನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಿಸ್ಟರ್ श्यामनाथ ಹೇಳ್ತಾನೆ. और जो सो गई तो
डिनर का क्या डिनर का क्या मालूम कब तक चले, 11 बजे तक तुम लोग ड्रिंक ही करते रहोगे। तो मिसेस शामनाथ कहती कि हम तो कह देंगे, लेकिन इसकी क्या गारंटी है कि माँ अंदर जाकर सोएगी नहीं, वो ऐसे ही बैठी बैठी आंख लग गई तो क्या करेंगे, कि क्योंकि तुम लोगों का डिनर का तो पता ही नहीं कब तक चलेगा, क्योंकि 11 बजे तक तो तुम लोग ड्रिंक्स ही करते रहोगे, पीते ही रहोगे, जब पीना खत्म होने के बाद ही आप उठकर खाने के लिए आओगे, इसी बीच में कहीं माँ को आंख लग गई या नींद आ गई तो क्या करेंगे, इस तरह से मिसेस शामनाಥ್ कहती। ಆವಾಗ ಮಿಸೆಸ್ ಶಾಮನಾಥ್ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅಮ್ಮಂಗೆ ನಾವೇನೋ ಹೇಳ್ತೀವಿ ಒಳಗಡೆ ಮಲ್ಕೊಂಬೇಡಮ್ಮ ಅಂತ, ಆದರೆ ನಿಮ್ಮದು ಡಿನ್ನರ್ ಇಂದ ಲೆಕ್ಕನೇ ಇಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಗಂಟೆವರೆಗೂ ನಡೆಯುತ್ತೆ ಅನ್ನೋದೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ 11 ಗಂಟೆವರೆಗೂ ನಿಮ್ಮದು ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತೀರಾ, ಆ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಎಲ್ಲ ಮುಗಿದಾಗ ಕುಡಿಯೋದು ಮುಗಿದ ನಂತರ ನೀವು ಊಟಕ್ಕೆ ಬರುವಂಥದ್ದು, ಆ ನಡುವೆ ಅಮ್ಮ ಕೂತಲ್ಲೇ ನಿದ್ದೆ ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ಏನು ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಮಿಸೆಸ್ ಶಾಮನಾಥ್ ಹೇಳ್ತಾಳೆ। ಶಾಮನಾಥ್ ಕುछ की जुटा हाथ झटकते हुए बोले, अच्छी भली यह बाई के पास जा रही थी, तुम यूं ही खुद अच्छा बनने के लिए बीच में टांग अड़ा दी। टांग अड़ाना एक मुहावरे है, टांग अड़ाना मतलब बाधा डालना। तो उसे गुस्सा आ जाता है, एकदम से हाथ मटक कर कहता कि अच्छी भली ये तो माँ के बाई के पास जा रही थी रहने के लिए, तुम तो अच्छी बनने के लिए, अच्छी बहू बनने के लिए तुमने इससे बीच में ही टांग अड़ा दी, बाधा डाल दी, माँ को रोक दिया। इस तरह से पत्नी की प्रति गुस्सा करता है। ಆವಾಗ ಮಿಸ್ಟರ್ ಶಾಮನಾಥ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಳ್ಳೆ ಥರದಲ್ಲಿ ಅಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಹತ್ರ ಹೋಗಿರ್ತಾ ಇದ್ದು, ನೀನು ಒಳ್ಳೆ ಸೊಸೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮಧ್ಯದಲ್ಲೇ ನೀನು ಅವಳನ್ನ ತಡೆದ್ಬಿಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೋಪ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾನೆ। वह तुम माँ और बेटे के बीच में मैं क्यों बुरी बनूं, तुम जाने और तुम्हारी माँ जाने। और मिसेस शामनाथ कहती कि तुम माँ और बेटे के बीच में मैं क्यों बुरी बनूं, तुम जानो और तुम्हारी माँ जाने, इस तरह से वो कहकर चली जाती है। ಆವಾಗ ನೀವು ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ನಡುವೆ ನಾನೇ ಕೆಟ್ಟವಳಾಗಲಿ, ನಾನೇ ಕ್ಲಿಷ್ಟರಾಗಲಿ, ನೀವುಂಟು ನಿಮ್ಮಮ್ಮ ಉಂಟು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮಿಸೆಸ್ ಶಾಮನಾಥ್ ಹೇಳ್ತಾಳೆ। मिस्टर शामनाथ चुप रहे। यह मौका बहस का नहीं था, समस्या का हल ढूंढने का था। उन्होंने घूमकर माँ की ओर देखा। कोठरी का दरवाज़ा बरामदे में खुलता था। बरामदे की ओर देखते हुए झट से बोले, मैंने सोच लिया है, और उन्हीं कदमों माँ की कोठरी के बाहर जा खड़े हुए। तो मिस्टर शामनाथ क्योंकि अभी चुप रह जाता है, क्योंकि अभी झगड़ा करने की या फिर बहस करने की समय नहीं था, क्योंकि अभी थोड़ी देर में पार्टी शुरू होने वाला था, दावा शुरू होने वाला था। जो समस्या है उसकी समाधान ढूंढना था, उसकी परिहार ढूंढने का समय था, इसीलिए वो चुप रह जाता है और मुड़कर माँ की कमरे की ओर देखता है कि माँ की दरवाज़ा जो है, जहाँ पर उन लोगों ने खाने की जो आयोजन किया था, बरामदे में ही खुलता है। बरामदे मतलब जो कॉरिडोर रहते हैं ना कमरे के बाहर, वहीं पर खुलता था। इसीलिए वहाँ पर देखते ही उसे कुछ सूझ गया होगा, इसीलिए वो उल्टे कदम माँ के कमरे के बाहर जाकर खड़ा हो जाता है। ಮಿಸ್ಟರ್ ಶಾಮನಾಥ್ ಈಗ ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ಗಲಾಟೆನೇ ಬೆಳೆಸೋಕ್ಕಾಗಲಿ, ಜಗಳ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಈಗ ಆ ಸಮಯ ಅಲ್ಲ, ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು ಆ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರ ಕಂಡ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು। ಹಾಗಾಗ್ಬಿಟ್ಟು ಅವನು ಸುಮ್ಮನೆ ಆಗ್ತಾನೆ, ತಿರುಗಿಬಿಟ್ಟು ಅಮ್ಮನ ರೂಮಿಗೆ ನೋಡ್ತಾನೆ। ಅಮ್ಮನ ರೂಮಿಂದ ಡೋರ್ ಏನು ಓಪನ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆನೇ ಅವರು ರಾತ್ರಿ ಡಿನ್ನರ್ನ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಡೈನಿಂಗ್ ಟೇಬಲ್ನ ಅಲ್ಲಿ ಸೆಟ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ। ಹಾಗಾಗ್ಬಿಟ್ಟು ಆ ಕಡೆ ತಿರುಗಿ ನೋಡ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಅವನಿಗೇನು ಹೊಡೆದಿದೆ, ಆ ತಕ್ಷಣ ಅವನಿಗೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, ನಾನು ಅದೇ ಥರ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಮ್ಮನ ರೂಮಿನ ಹೊರಗಡೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾನೆ। माँ दीवार के साथ एक चौकी पर बैठी दुपट्टे में मुंह सिर लपेटे माला जप रही थी। सुबह से तैयारी होते देखती हुई माँ का दिल भी तो धड़क रहा था। बेटे के दफ्तर का बड़ा साहब घर आ रहा है, सारा काम सुबीते मतलब सुगमता से अच्छी तरह से चल जाए। तो वो सीधा माँ के कमरे के बाहर आकर खड़ा रहता है। माँ क्या करती है, अपनी दुपट्टे से अपने सिर और अपने मुंह जो है लपेट लेती है। लपेट कर जो हाथ में जपमाला लेकर वो माला जप रही थी, क्योंकि वो भी तो सुबह से अपने बेटे और बहू की जो चीफ की दावत के लिए, जो पार्टी के लिए जो आयोजन करती हुई या तैयारी करती हुई देख रही थी, इसीलिए उसका दिल भी तो ज़ोर ज़ोर से धड़क रहा था, क्योंकि बेटे के दफ्तर से इतने बड़े अफसर आ रहे हैं, क्योंकि इसीलिए सारा दावत जो है, पार्टी जो है अच्छी तरह से चल जाए, इस तरह से वो भगवान से प्रार्थना कर रही थी। ಈಗ ತಾಯಿನೂ ಕೂಡ, ತಾಯಿ ಒಳಗಡೆ ಬಂದು ನೋಡಿದಾಗ ತಾಯಿ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾಳೆ, ತನ್ನ ತಲೆನ ಮತ್ತು ಬಾಯಿನ ದುಪಟ್ಟದಿಂದ ವೇಲಿಂದ ಕವರ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕೈಯಲ್ಲಿ ಜಪಮಾಲೆ ಇಟ್ಕೊಂಡು ದೇವರನ್ನು ಜಪಿಸ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳೆ। ಅವಳು ಕೂಡ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಮಗ ಸೊಸೆ ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಪಾರ್ಟಿಯ ತಯಾರಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದನ್ನು ನೋಡಿರ್ತಾಳೆ। ಹಾಗಾಗಿ ಅವಳ ಹೃದಯನೂ ಕೂಡ ಜೋರಾಗಿ ಬಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರುತ್ತೆ। ಮಗನ ಆಫೀಸಿನಿಂದ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಆಫೀಸರ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಕೆಲಸನೂ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಅಥವಾ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಸಾಕಪ್ಪ, ಏನು ತೊಂದರೆ ಆಗದೆ ಇದ್ದರೆ ಸಾಕು ಅಂತ ಹೇಳಿ ದೇವರನ್ನ ಅವಳು ಕೂಡ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ। माँ आज तुम खाना जल्दी खा लेना, मेहमान लोग 7:30 बजे आ जाएंगे। मिस्टर शामनाथ कमरे के अंदर आकर माँ से कहता कि माँ आज तुम खाना जल्दी खा लेना, क्योंकि सारे मेहमान जो है 7:30 बजे आ जाएंगे।
ಆವಾಗ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮ್ನಾಥ್ ಒಳಗೆ ಬಂದು ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಅಮ್ಮ ನೀನು ಇವತ್ತು ಬೇಗ ಊಟ ಮಾಡಿಬಿಡು, ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲ ಗೆಸ್ಟ್ಗಳು ಬರೋದು 7-7:30 ಆಗುತ್ತೆ, ಅಷ್ಟರೊಳಗೆ ನೀನು ಊಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಿನ್ನ ಕೆಲಸ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಮುಗಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಡು ಅಂತ. माँ ने धीरे से मुंह पर से दुपट्टा हटाया और बेटे को देखते हुए कहा, आज मुझे खाना नहीं खाना है बेटा, तुम जानते हो मांस मछली बने तो कुछ नहीं खाती। तो माँ कहती, माँ जो अपने दुपट्टे से मुंह और सिर को जो लपेटी हुई थी उसे खोलती हुई धीरे से कहती कि मुझे आज खाना नहीं खाना है बेटा, क्योंकि तुम जानते हो घर में जब मांस मछली बने तो मुझे खाना नहीं खाना है, मैं खाना नहीं खाती हूँ, इसलिए आज मुझे खाना नहीं खाना है बेटा। ಆಗ ತಾಯಿ ದುಪಟ್ಟದಿಂದ ತನ್ನ ತಲೆಯನ್ನು ಮತ್ತು ಬಾಯಿನ ಏನು ಕವರ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಜಪ ಮಾಡ್ತಿದ್ಲಲ್ಲ ಅದನ್ನು ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ನಿಧಾನವಾಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಇವತ್ತು ನನಗೆ ಊಟ ಬೇಡ ಮಗನೇ, ನಿನಗೆ ಗೊತ್ತೇ ಇದೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮೀನು ಮಾಂಸ ಮಾಡಿದ್ದಿನ ನಾನು ಊಟ ಮಾಡಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ, ಹಾಗಾಗಿ ನನಗಿವತ್ತು ಊಟ ಬೇಡ ಅಂತ. जैसे भी जो भी हो अपने काम से जल्दी निपट लेना। अच्छा बेटा, और वो कहता कि जो भी हो तुम्हारा जो भी काम है जल्दी से उसे ख़त्म करके अपने कमरे में आकर बैठ जाना। ठीक है बेटा, इस तरह से माँ इकरार करती. ಏನಾದರೂ ಆಗಲಿ ನಿಂದು ಏನೇ ಕೆಲಸ ಇದ್ರೂ ಬೇಗ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ರೂಮ್ ಒಳಗೆ ಬಂದುಬಿಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆಯ್ತು ಮಗನೇ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾರೆ. और माँ हम लोग पहले बैठक में बैठते हैं, उतनी देर तुम बैठक मतलब डाइनिंग हॉल, जो ड्रिंक्स करने के लिए जो हॉल है ना वो, उतनी देर तुम यहाँ बरामदे में बैठना, फिर जब हम यहाँ आ जाएंगे तो तुम गुसल खाने के रास्ते बैठक में चली जाना. गुसल खाने यानी वॉशरूम. तो वो कहता है कि माँ को समझा देता है, हम लोग जब तक हम लोग ड्रिंक्स करते हुए जो बैठक में बैठते हैं तब तक तुम क्या करना, अपने कमरे में ही बैठ जाना. जैसे ही हम लोग वो ड्रिंक्स करके ख़त्म करके खाने के लिए यहाँ पर आते हैं, तुम बिना किसी को दिखे गुसल खाने के रास्ते से, वॉशरूम के रास्ते से वहाँ पर जाकर बैठ जाना. ಆವಾಗ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡು ನೀನು, ನಾವು ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಹಾಲಲ್ಲಿ ಕೂತಿರ್ತೀವಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನೀನು ನಿನ್ನ ರೂಮಲ್ಲೇ ಇರು. ನಾವು ಡ್ರಿಂಕ್ಸನ್ನು ಮುಗಿಸ್ಬಿಟ್ಟು ಊಟಕ್ಕೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತೀವಲ್ಲ, ಊಟಕ್ಕೆ ನಾವು ಬರುವಾಗ ನೀನು ಯಾರಿಗೂ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ದಿದ್ದ ಹಾಗೆ ಆ ವಾಶ್ರೂಮಿನ ಬಚ್ಚಲ ಮನೆ ದಾರಿಯಿಂದ ವಾಶ್ರೂಮಿನ ದಾರಿಯಿಂದ ನೀನು ನಿಮ್ಮ ಏನು ಮಾಡು, ಈ ಕಡೆಯಿಂದ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಲ್ಲ ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೋ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ. माँ आवा को बेटे के चेहरे देखने लगी, फिर धीरे से बोली, अच्छा बेटा. माँ आवा ने एकदम से आश्चर्यचकित होकर बेटे की चेहरे ही देखती रही और फिर कहती कि अच्छा बेटा. ತಾಯಿ ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತಳಾಗಿ ಮಗನ ಮುಖವನ್ನೇ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ. ಪುನಃ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಆಯ್ತು ಮಗನೇ ಅಂತ ಹೇಳಿ. हाँ, और माँ आज जल्दी सो नहीं जाना, तुम्हारे खर्राटे की आवाज़ दूर तक जाती है. और माँ को कहता कि आज तुम जल्दी सो मत जाना माँ, क्योंकि जब तुम सोती हो तुम्हारे खर्राटे की आवाज़ है ना बहुत दूर तक सुनाई पड़ता है. ಆವಾಗ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇವತ್ತು ನೀನು ಬೇಗ ಮಲ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ಬೇಡಮ್ಮ, ಯಾಕಂದರೆ ನೀನು ಮಲ್ಕೊಂಡೆ ಅಂತಂದರೆ ನೀನು ಮಲಗಿದಾಗ ನಿನ್ನ ಗೊರಕೆ ಶಬ್ದ ಬಹಳ ದೂರ ತನಕ ಕೇಳಿಸುತ್ತೆ, ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಬೇಗ ಮಲ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ಬೇಡಮ್ಮ ಅಂತ. माँ लज्जित सी आवाज़ में बोली, क्या करूँ बेटा, मेरी बस की बात नहीं है, जब से बीमारी से उठी हूँ नाक से सांस नहीं ले सकती. और माँ एकदम से शर्मा जाती है और शर्माई हुई आवाज़ में वो कहती कि नज़रों से कहती कि क्या करूँ बेटा, ये मेरी बस की बात नहीं है, ये मेरे हाथ में नहीं है, क्योंकि जब से बीमार होकर मैं उठी हूँ ठीक तरह से नाक से सांस नहीं ले पा रही हूँ, इसीलिए खर्राटे की आवाज़ सुनाई पड़ता है. क्या करूँ, ये मेरी बस की बात ही नहीं है, ये मेरे हाथ में नहीं है, इस तरह से शर्माई हुई कहती. ತಾಯಿ ಸ್ವಲ್ಪ ಸಂಕೋಚದಿಂದ ನಾಚಿಕೆಯಿಂದ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಏನು ಮಾಡಲಿ ಮಗನೇ, ಇದು ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿಲ್ಲ. ಯಾವಾಗಿಂದ ಹುಷಾರಿಲ್ಲದೆ ಎದ್ದಿದ್ದೀನೋ ಅವಾಗಿಂದ ಸರಿಯಾಗಿ ಉಸಿರಾಟ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ, ಮೂಗಲಿ ಉಸಿರು ತಗೊಳಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಗೊರಕೆ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸುತ್ತೆ, ಏನು ಮಾಡಲಿ, ಇದು ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. मिस्टर श्यामनाथ ने इंतजाम तो कर दिया था, फिर भी उसकी उदेड़ का मतलब है ऊहापोह. उदेड़ का मतलब है जो आगे की जो सोच रखता है, आगे की सोच मतलब जो ऋणात्मक रूप से जो सोचता है, नेगेटिवली जो सोचता है कि मान लीजिए पार्टी चल रहा है, पार्टी अभी हुआ ही नहीं, लेकिन मिस्टर श्यामनाथ सोचता कि अगर पार्टी चल गया, अगर कोई उसमें ऐसी घटना घट गई जिसकी वजह से चीफ को बुरा लगा, इस तरह से जो ऊहात्मक करते, पहले हम लोग जो ऊहा करते उसे उदेड़बुन कहते. हाँ, फिर उसकी उदेड़बुन खत्म नहीं हुई. जो चीफ अचानक इधर आ निकला तो 8-10 मेहमान होंगे, देसी अफसर उसकी स्त्रियां भी होंगी, कोई भी तो गुसल खाने की तरफ जा सकता है. क्षोभ और क्रोध में वह सिर झिंझलाने लगा. एक कुर्सी को उठाकर बरामदे में कोठरी के बाहर रखते हुए बोले, आमा इस पर ज़रा बैठो. तो सारा इंतज़ाम तो मिस्टर श्यामनाथ ने पार्टी के लिए, दावत के लिए सारा इंतज़ाम तो उन्होंने ठीक से कर दिया था, लेकिन फिर भी उसके अंदर जो ऊहापोह, जो आगे की जो घटी हुई घटना नहीं घटी है उसके बारे में जो सोचने की उसकी आदत से वो मुकर नहीं पा रहा था, उससे वो उभर नहीं पा रहा था, उससे बाहर नहीं हो पा रहा था. वो सोचने लगा कि इतनी बड़ी पार्टी चल रही है,
अगर किसी ने माँ को देख लिया, चीफ ने माँ को देख लिया, कहीं मुझे शर्मिंदगी महसूस ना होना पड़े, क्योंकि इतनी बड़ी पार्टी है, 8-10 मेहमान आएंगे, देसी अफसर भी रहेंगे, उसकी स्त्रियां भी रहेंगे, सारे इतने सारे लोग हैं, क्योंकि पार्टी तो 2-3 घंटे तक चलती है। इसी बीच किसी को वॉशरूम जाना पड़े या किसी को गुसलखाना जाना पड़े और इसी बीच माँ की मुलाकात हो गई, तो मैं क्या करूँगा, कहीं मुझे शर्मिंदगी महसूस ना होना पड़े, इसीलिए एकदम से सिर को झिंझला लेता है। सिर को हटा कर, मतलब उसे बहुत ज़्यादा चिड़चिड़ापन हो जाता है, गुस्से से वो माँ के कमरे में जो कुर्सी था उसे लेकर माँ के कमरे के बाहर बरामदे में, जहाँ पर उन्होंने खाने के आयोजन किया था, डाइनिंग टेबल डाला था, वहीं पर कुर्सी डालकर माँ से कहता कि माँ आकर इसके ऊपर बैठ जाओ। ಅವನು ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆನೂ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಿದ್ದ, ಆದರೂ ಕೂಡ ಅವನಿಗೆ ಒಂದು ಊಹಾಪೋಹ, ಮುಂದೆ ಆಗದೇ ಇರತಕ್ಕಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸ್ವಭಾವ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಅವನಿಗೆ ನಾನೆಲ್ಲ ಒಳಗಡೆನೆ ಭಯ, ಏನು ಹೆದರಿಕೆ ಅಂದರೆ ನಾನು ಪಾರ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆನೂ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಅದರಲ್ಲಿ ಚೀಫ್ ಏನಾದರೂ ಅಮ್ಮನ ನೋಡಿಬಿಟ್ರೆ, ಅಚಾನಕ್ಕಾಗಿ ಅಮ್ಮನ ನೋಡಿಬಿಟ್ರೆ ನನಗೆಲ್ಲಿ ನಾಚಿಕೆ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೋ, ಅದು ಅಲ್ಲದೆ 8-10 ಫ್ಯಾಮಿಲಿಗಳು ಬರ್ತಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ದೇಸಿ ಅಫ್ಸರ್ಗಳ ಹೆಂಡತಿಯರು ಬರ್ತಿದ್ದಾರೆ, ಅವರ ವೈಫ್ಗಳು ಬರ್ತಿದ್ದಾರೆ, ಸ್ತ್ರೀಯರಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಪಾರ್ಟಿ 2-3 ಗಂಟೆ ನಡೆಯುತ್ತೆ. 2-3 ಗಂಟೆ ನಡೆದಾಗ ಯಾರಿಗಾದರೂ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಯರು ಮಕ್ಕಳು ಇರೋದ್ರಿಂದ ಯಾರಿಗಾದರೂ ವಾಶ್ರೂಮ್ಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅನಿಸಿದ್ರೆ, ಆಗ ತಾಯಿನೇ ಯಾರಾದರೂ ನೋಡಿಬಿಟ್ರೆ ನನಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ, ಎಲ್ಲಿ ನನಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರುತ್ತೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವನಿಗೆ ಒಂದೇ ಸರಿ ಸಿಟ್ಟು ಬರುತ್ತೆ. ಕೋಪದಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅಮ್ಮನ ರೂಮಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಚೇರ್ ಇತ್ತಲ್ಲ ಅದನ್ನು ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಹೊರಗಡೆ, ಅಮ್ಮನ ರೂಮಿನ ಹೊರಗಡೆ ಹಾಕಿಬಿಟ್ಟು, ಬಾರಮ್ಮ ನೀನು ಇದ್ರ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೋ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ. माँ माला संभालती पल्ला ठीक करती हुई उठी और धीरे से कुर्सी पर आकर बैठ गई. यूं नहीं माँ, टांगे ऊपर चढ़ाकर नहीं बैठते, यहाँ काट नहीं है. माँ ने टांगे नीचे उतार ली. तो वो माँ से कहता कि माँ, जो कुर्सी बाहर डालकर, माँ इसके ऊपर बैठ जाओ. माँ अपनी दुपट्टे को संभालती हुई, हाथ में जो जपमाला था उसे संभालती हुई जो धीरे से उठती है और कुर्सी के ऊपर अपने दोनों टांगे उठाकर पलटी मारकर बैठ जाती. तो दोनों टांगे ऊपर उठाकर जो बैठती है उसे देखकर मिस्टर श्यामनाथ कहता है, यूं नहीं माँ कि तुम काट के ऊपर नहीं बैठी हो, कुर्सी के ऊपर बैठी हो, दोनों टांगे नीचे उतारो. तो माँ दोनों टांगे नीचे उतार कर बैठ जाती है. ಆಗ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಕುರ್ಚಿ ಹಾಕಿದ್ನಲ್ಲ, ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಬಾರಮ್ಮ ನೀ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂತ. ತಾಯಿ ತನ್ನ ದುಪ್ಪಟ್ಟನ ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ, ವೇಲನ್ನು ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ, ಕೈಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಪಮಾಲೆಯನ್ನು ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ನಿಧಾನವಾಗಿ ಎದ್ಬಿಟ್ಟು ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ 2 ಕಾಲನ ಮೇಲೆ ಎತ್ಕೊಂಡು ಚಕ್ಲು ಬಕ್ಲು ಹಾಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಪಲ್ತಿ ಮಾರ್ನ ಅಂತ ಚಕ್ಲು ಬಕ್ಲು ಹಾಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಆ ಥರ ಕೂತಿದ್ದನ್ನು ನೋಡಿ ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹೀಗಲ್ಲಮ್ಮ, ನೀನು ಮಂಚದ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಚೇರ್ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ತನ್ನ 2 ಕಾಲನ್ನ ಕೆಳಗೆ ಬಿಟ್ಕೊ ಅಂತ. ಆಗ ತಾಯಿ 2 ಕಾಲನ್ನ ಕೆಳಗಿಡೆ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ತಾಳೆ. और खुदा के वास्ते नंगे पांव नहीं घूमना, ना ही वह कड़ाऊ पहनकर सामने आना, किसी दिन तुम्हारी वह कड़ाऊ उठाकर मैं बाहर फेंक दूंगा. माँ चुप रह जाती और माँ से कहता, क्योंकि बड़े बड़े जो लोग रहते हैं ना, वो लोग पूरे घर भर में जूते पहनकर या स्लीपर पहनकर घूमते रहते, इसीलिए माँ से कहता कि माँ नंगे पैर बिना जूते के पूरे घर भर में ऐसे ही मत घूमना. और तुम्हारी वो कड़ाऊ है ना, कड़ाऊ का मतलब है ये एक पादुका है जो लकड़ी का बना हुआ रहता है, जो साधु संत लोग, जो स्वामी लोग पहनते हैं, उसमें सिर्फ एक उंगूठ रहता है, जो चलते हैं तो खट 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 इस तरह के आवाज़ आती. तो वो कहता कि मिस्टर श्यामनाथ माँ से कहता कि वो तुम्हारी पादुका जो है ना, जो कड़ाऊ है ना, वो बिल्कुल भी भगवान के लिए मत पहनना, एक न एक दिन मैं उस कड़ाऊ को लेकर वो बाहर फेंक दूंगा, देख लेना, इस तरह से कहता है. और माँ चुप रह जाती. ಆಗ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಮನೆಯಲ್ಲೆಲ್ಲ ಬರೀ ಕಾಲಲ್ಲೆಲ್ಲ ಓಡಾಡಬೇಡ, ಮತ್ತು ನಿಂದದು ಮರದ ಚಪ್ಪಲಿ ಇದೆಯಲ್ಲ ಅದನ್ನು ಹಾಕೋಬೇಡ. ಇದು ಕಡಾವು ಅಂತಂದರೆ ಮರದ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಇರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೊಂದೇ ಒಂದು ಉಂಗುಷ್ಟ ಇರುತ್ತೆ, ಅದು ಸಾಧುಗಳು ಸಂತರು ಯಾರು ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಹಾಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ನೀವು ನೋಡಿರಬಹುದು. ಅದು ನಡೆಯುವಾಗ ಕಟ್ 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 ಅಂತ ಶಬ್ದ ಬರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಕಡಾವು ಅನ್ನೋದು. ಅವಾಗ ಅವ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಆ ಕಡಾವು ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ನಿನ್ನ ಮರದ ಚಪ್ಪಲಿ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಹಾಕೋಬೇಡ, ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ನಾನು ಅದನ್ನು ಎತ್ಬಿಟ್ಟು ಹೊರಗೆ ಎಸಿತೀನಿ ನೋಡು ಅಂತ. ತಾಯಿ ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತಾಳೆ. कपड़े कौन से पहनोगी माँ? और माँ से पूछता कि तुम आज कौन से कपड़े पहनोगी माँ? ताई ಹೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಇವತ್ತು ಯಾವ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಳ್ತೀಯಮ್ಮ ಅಂತ. हाँ, जो है वही पहनूंगी बेटा, जो कहो पहन दूंगी. तो वो माँ कहती कि जो मेरे पास है उसी में से मैं कुछ पहनूंगी बेटा, तुम कहो जो क्या पहनना है उसके हिसाब से मैं पहनने के लिए तैयार हूँ. ಅವಾಗ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನನ್ನ ಹತ್ರ ಯಾವುದಿದೆಯೋ ಅದರಲ್ಲೇ ನಾನು ಯಾವ್ದಾರು ಹಾಕೊಳ್ತೀನಿ, ನೀನು ಹೇಳು ಯಾವ್ದು ಹಾಕೋಬೇಕು ಅಂತ, ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾನು ಹಾಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ. मिस्टर श्यामनाथ सिगरेट मुंह में रखे फिर अधकुली आंखों से माँ की ओर देखने लगे और माँ के कपड़े की सोचने लगा. श्यामनाथ हर बात की तरतीब मतलब क्या है, क्रमानुसार, जो परफेक्शन, सही रीति से तरतीब चाहते थे. घर का संचालन उसने अपने हाथ में लिया था और कुटिया कमरे में कहाँ लगाई जाए, बिस्तर कहाँ पर बिछे, किस रंग की
पर्दे लगाए जाए, श्रीमती कौन सी साड़ी पहने, मेज किस साइज की हो। शामरात को चिंता थी कि अगर चीफ का साक्षात मतलब मुलाकात माँ से हो गया तो कहीं लज्जित ना होना पड़े। इसीलिए माँ को सिर से पाँव तक देखते हुए बोले, तुम सफ़ेद कमीज और सफ़ेद सलवार पहन लो माम, पहन के तो आओ जरा देखो। और माँ को, क्योंकि मिस्टर शामनाथ को सिगरेट मुंह में रखे माँ अपनी अधकुली मतलब आधे खुली हुई आंखों से, आंखें जो है पूरी तरह से खुली नहीं है, आधा खुला हुआ है, अपने अधकुली मतलब आधा खुला हुआ आंखों से माँ को ऊपर से नीचे तक देखता है। ऊपर से नीचे तक देखता है, क्योंकि मिस्टर शामनाथ को हर चीज़ पर परफेक्शन चाहिए होती है, सब काम जो है क्रमानुसार नियमानुसार होना चाहिए, क्योंकि घर का भागदौड़ जो है संचालक वही था, वो अपने हाथ में लिया था कि हर घर की हर छोटी बड़ी जो काम है वो वही निर्धारित करने वाला था। जैसे कि कूटियाँ मतलब घर में कूटियाँ मतलब नहीं, वो कहाँ पर कूटनी मतलब डालनी चाहिए वो वही निर्धारित करने वाला था। बिस्तर किस साइज की होनी चाहिए, कहाँ पर बिछानी चाहिए वो भी वही निर्धारित करने वाला था। घर की जो कर्टन जो है पर्दा कहाँ पर लगाना चाहिए वो भी वही निर्धारित करने वाला था। यह तक कि उसकी पत्नी श्रीमती कौन से रंग की साड़ी पहने वही निर्धारित करने वाला था। और इतना ही नहीं, घर में जो मेज लेकर आते हैं, टेबल लेकर आते हैं, वो किस साइज की होनी चाहिए वो वही निर्धारित करने वाला था। शामनाथ को चिंता थी क्योंकि इतने बड़ी पार्टी हो रही है और किसी ने चीफ की मुलाकात साक्षात यानी मुलाकात माँ से हो गई तो कहीं मुझे लज्जित ना होना पड़े, मुझे शर्मिंदगी ना होना पड़े, महसूस ना होना पड़े। इसीलिए वो चिंता करते हुए माँ को सिर से पाँव तक देखता है, ऊपर से नीचे तक देखकर माँ से कहता है कि एक काम करो माँ, सफ़ेद सलवार और सफ़ेद कमीज पहन कर आओ। और माँ से ये भी कहता है कि पहन कर तो आओ, देखो तो सही कैसी दिखती हो। इस तरह से माँ को कपड़े पहनने के लिए कह देता है। ಮಿಸ್ಟರ್ ಶಾಮನಾಥ ಸಿಗರೇಟನ್ನು ಬಾಯಲ್ಲಿಟ್ಕೊಂಡು ತನ್ನ ಅದುಕುಲಿಯಿಂದ ಅರ್ಧ ತೆಗೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಣ್ಣಿನಿಂದ ತಾಯಿನ ಮೇಲಿಂದ ಕೆಳವರೆಗೂ ನೋಡ್ತಾನೆ. ಅವನಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸನೂ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗಿರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆ ಥರದ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಯಾಕಂದರೆ ಮನೆಯ ಸಂಚಾಲಕ, ಮನೆಯ ಎಲ್ಲದನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥವನು ಅವನೇ ಆಗಿರ್ತಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸನೂ ಕೂಡ ಅವನಿಗೆ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗೇ ಇರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಹೇಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಮೊಳೆ, ಕೂಟಿ ಅಂದರೆ ಮೊಳೆನ ಎಲ್ಲಿ ಹೊಡೆಯೋದು, ಏನಾದ್ರು ವಸ್ತುಗಳನ್ನ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಮೊಳೆನ ಎಲ್ಲಿ ಹೊಡೆಯೋದು ಅನ್ನೋದು ಅವನೇ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕರ್ಟನ್ ಎಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು, ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೆಡ್ನ ಎಲ್ಲಿ ಹಾಸಬೇಕು, ಹಾಸಿಗೆನ ಎಲ್ಲಿ ಹಾಸಬೇಕು, ಮತ್ತು ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಟಿಪಾಯಿ ಮೇಜು ತಂದರೆ ಯಾವ ಸೈಜಿನ ತರಬೇಕು ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಅವನೇ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ತನ್ನ ಪತ್ನಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವನ ಶ್ರೀಮತಿ ಯಾವ ಬಣ್ಣದ ಸೀರೆ ಉಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಅವನೇ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅವನಿಗೆ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗಿರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅವನಿಗೆ ಚಿಂತೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪಾರ್ಟಿನೇನೋ ನಾನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಆ ಪಾರ್ಟಿನಲ್ಲಿ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಗೆಸ್ಟ್ಗಳು ಬರ್ತಿದ್ದಾರೆ, ಏನಾದರೂ ಚೀಫ್ ಅಮ್ಮನ ನೋಡಿದರೆ, ಅಮ್ಮನ ನೋಡೋದ್ರಿಂದ ನನಗೆ ಎಲ್ಲಿ ನಾಚಿಕೆ ಆಗುತ್ತೋ, ಅಮ್ಮನ ಅವ್ರ ಎದುರುಗಡೆ ಏನಾದರೂ ಅವ್ರು ನೋಡಿಬಿಟ್ರೆ, ಅಮ್ಮ ಏನಾದರೂ ಅವ್ರನ್ನ ಕಣ್ಣಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಥವಾ ಅವ್ರ ಕಣ್ಣಿಗೆ ಬಿದ್ದರೆ ನನಗೆ ನಾಚಿಕೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿನ ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗವರೆಗೂ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ತಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಮ್ಮ, ಬಿಳಿ ಬಣ್ಣದ ಸಲ್ವಾರ್ ಮತ್ತು ಕಮೀಜನ್ನು ಹಾಕೊಂಬ, ಅಂದರೆ ಚೂಡಿದಾರನ್ನ ಹಾಕೊಂಬ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಮತ್ತೆ ತಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡು, ಹಾಕೊಂಬ ನೋಡೋಣ ಹೇಗೆ ಕಾಣ್ತೀಯ ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ. हाँ, माँ धीरे से उठी और अपनी कोठरी में कपड़े पहनने चली गई. माँ धीरे से उठती है और अपने कमरे में कपड़े पहनने के लिए, कपड़े बदलने के लिए चली जाती है. ताई निदानವಾಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಬಟ್ಟೆನ ಬದಲಾಯಿಸಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತಾಳೆ. यह तो माँ का जमेला ही रहेगा. उन्होंने फिर अंग्रेजी में अपनी स्त्री से कहा, कोई ढंग की बात हो तो भी कोई कहे, अगर कहीं कोई उल्टी सीधे बातें हो गई, चीफ को बुरा लग गया तो सारा मज़ा जाता रहेगा. और मिस्टर शामनाथ अपनी पत्नी से कहता कि कोई ढंग की बात हो, कोई अच्छी बात हो तो कोई बात कहे, इस तरह से कहता कि, और यह माँ का तो जमेला ही रहेगा, माँ का तो झंझट ही रहेगा. माँ उसके लिए जमेला मतलब झंझट एक मुश्किल समझ रहा है. और कहता कि माँ का तो जमेला ही रहेगा, ये तो झंझट ही रहेगा. और इतनी बड़ी पार्टी हो रही है, कहीं इस पार्टी में मैंने इतने मुश्किल से इतना सारा इंतज़ाम किया है, अगर कोई पार्टी में कोई ऐसी घटनाएँ घट जाए या जिसकी वजह से चीफ को बुरा लग गया तो जो मैंने इतनी सुबह से जो तैयारी कर रहा हूँ, जो सारे पार्टी में जो मज़ा आने वाला है वो बिल्कुल भी ख़राब हो जाएगा, किरकिरा हो जाएगा. इस तरह से गुस्सा व्यक्त करता है. ಮಿಸ್ಟರ್ ಶಾಮನಾಥ್ ಪಾರ್ಟಿಗೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆನ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ತಾಯಿ ಒಳಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಂಗೆ ಪತ್ನಿ ಕಡೆ ತಿರ್ಬಿಟ್ಟು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ತಾಯಿದಂತೂ ಇದು ಜಂಜಾಟನೇ ಇದ್ದಿದ್ದು, ಯಾವಾಗೂ ಸಮಸ್ಯೆನೇ ಅಂತ. ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪಾರ್ಟಿ ನಡೀತಿದೆ, ಆ ಪಾರ್ಟಿನಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಅಹಿತಕರವಾದಂಥ ಘಟನೆ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ನಡಿಬಾರ್ದಂಥ ಘಟನೆ ಆಗಿಬಿಡ್ತು, ಆ ಘಟನೆಯಿಂದ ಚೀಫಿಗೆ ಅದು ಕೆಟ್ಟದಾಗ ಅನಿಸ್ತು, ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ನಾನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿರೋದು, ಈ ಪಾರ್ಟಿಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ತಯಾರಿ ಮಾಡಿರೋದು, ಆ ಪಾರ್ಟಿಗೆ ಸಿಗಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಜಾ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಕಿರಿಕಿರಿ ಆಗೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವನು ಅಂತಾನೆ. माँ सफ़ेद कमीज और सफ़ेद सलवार पहनकर बाहर निकली.
छोटा सा कद, सफेद कपड़ों में लिपटा छोटा सा सूखा हुआ शरीर, धुंधली आंखें, केवल सिर के आधे जड़े हुए बाल पल्ले की ओट में चिप पाए थे, पहले से कुछ ही कम कुरूप नजर आ रही थी। तो माँ क्या करती, कपड़ा बदलकर, कपड़े पहनकर, मतलब सफ़ेद रंग की जो सलवार सूट जो पहनने के लिए बेटे ने कहा था वो बदलकर बाहर आ जाती। तो माँ देखने के मतलब कैसी दिखती है, उसकी जो कद यानी हाइट जो है ना बहुत ज़्यादा छोटी है, और इतना ही नहीं, सफ़ेद कपड़े में लिपटी हुई एक कृषि मतलब बहुत ज़्यादा लीन, बहुत ज़्यादा दुबला पतला शरीर एक सफ़ेद कपड़े में जो लपेटी हुई रहती है, ऐसे उसका काया यानी शरीर दिख रहा था। और उसकी आंखें जो है स्पष्ट रूप से नहीं दिख रही थी, धुंधली सी आंखें थी, उसकी नज़रें कमज़ोर हो गई थी, और उसके सिर की बाल जो है ना, आधा बाल जो है जड़ चुकी थी, आधा बाल जो बचा हुआ था उन्होंने अपने दुपट्टे से उसे कवर करके रखा हुआ था। तो पहले से ही थोड़ा कम कुरूप नजर आ रही। देखिए माँ के बारे में उसका विचार क्या है, पहले से उसके नज़र में माँ थोड़ी कम कुरूप नजर आ रही है। ತಾಯಿ ಡ್ರೆಸ್ಸನ್ನು ಚೇಂಜ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಬಿಳಿ ಬಣ್ಣದ ಏನೋ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ಸಲ್ವಾರ್ ಸೂಟ್ ಹಾಕೊಂಬ ಅಂತ, ಅದನ್ನು ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ನೋಡ್ತಾನೆ ತಾಯಿ ಬಿಳಿ ಬಣ್ಣದ, ಅವಳ ಹೈಟ್ ಬಹಳ ಕಮ್ಮಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸ್ವಲ್ಪ ಕುಳ್ಳುಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಶಾರ್ಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಶರೀರ, ಮತ್ತು ಒಣಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತುಂಬ ಲೀನಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ತೆಳುವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಶರೀರ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಬಿಳಿ ಬಣ್ಣದ ಬಟ್ಟೆನಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದಾರೇನೋ ಅನ್ನೋ ಥರದಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ದೃಷ್ಟಿ ಕೂಡ ಸರಿಯಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಅವರ ದೃಷ್ಟಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ, ಅಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ತಲೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕೂದಲು ಅರ್ಧ ಉದುರು ಹೋಗಿದೆ, ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೂದಲನ್ನು ತನ್ನ ದುಪಟ್ಟದಲ್ಲಿ ಅವಳು ಕವರ್ ಮಾಡಿಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಅಂದರೆ ತಾಯಿನ ನೋಡಿದಾಗ ಅವನಿಗೆ ಅನಿಸಿದೇನು, ಮೊದಲಿಗಿಂತ ಪರವಾಗಿಲ್ಲಪ್ಪ, ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆನೇ ಕುರೂಪಿಯಾಗಿ ಕಾಣ್ತಾಳೆ ಅಂತೇಳಿ ತಾಯಿಯ ಬಗ್ಗೆ ಅವನ ವಿಚಾರ. चलो ठीक है, कोई चूड़िया वूड़िया हो तो वह भी पहन लो, कोई हर्ज नहीं, देखने में तो तुम ठीक ठाक हो, कोई चूड़िया वूड़िया सोने की चूड़िया है तो पहन लो ना माँ, उसमें कोई हर्ज नहीं है, दिक्कत नहीं है, इस तरह से माँ से कहता है. ನೋಡೋಕೇನು ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣ್ತೀಯಾ, ಬಳೆಗಳೇ ಇದ್ರೆ, ಬಂಗಾರದ ಬಳೆಗಳಿದ್ರೆ ಹಾಕೋ, ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ. यह वाक्य, हाँ, चूड़िया कहाँ से लाऊं बेटा, तुम तो जानते हो सब जेवर तुम्हारी पढ़ाई में बिक गए. तो माँ कहती कि चूड़िया कहाँ से लाऊं बेटा, तुम तो जानते हो कि तुम्हारी पढ़ाई के लिए मैंने अपनी सारी जेवरात जो है मैंने बेच दिया है, तुम तो जानते हो चूड़िया कहाँ से पहनूं, इस तरह से माँ कहती. ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಬಳೆ ಎಲ್ಲಿಂದ ತರಲಿ ಮಗನೇ, ನಿನಗೆ ಗೊತ್ತೇ ಇದೆ, ನಿನ್ನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೋಸ್ಕರ, ನಿನ್ನ ಓದಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ನನ್ನ ಎಲ್ಲ ಒಡವೆಗಳನ್ನು ಮಾರಿದ್ದೀನಿ, ಬಂಗಾರದ ಒಡವೆ ನಾನು ಎಲ್ಲಿಂದ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳಿ, ಎಲ್ಲಿಂದ ತರಲಿ ಅಂತ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. यह वाक्य श्यामनाथ को तीर की तरह लग गया. वह जोर से, हाँ, वो तिनक कर बोले, यह कौन सा राग छेड़ दिया माँ, सीधे से कह दो जेवर नहीं है बस, इससे पढ़ाई वढ़ाई का क्या ताल्लुकात है, जो जेवर बिका तो कुछ बनकर ही आया हूँ. नीरा लडूरा, लडूरा का मतलब है बेकार, निकम्मा. नीरा लडूरा तो नहीं लौटाया, जितना दिया है उससे दुगना ले लेना. तो ये माँ की बात जो है उसे तीर की तरह चुभ जाता है. तीर मतलब जो बाण से छूटते हैं तो एकदम से आकर जो चुभती है, वैसे ही उसकी तीर की तरह जो माँ की बात जो है, चूड़िया कहाँ से लाऊं बेटा, तुम्हारी पढ़ाई के लिए मैंने सारे जेवरात बेच दिया, ये बात जो है श्यामनाथ को तीर की तरह चुभ जाता है. तो वो थिनक कर यानी चिढ़कर गुस्सा व्यक्त करते हुए माँ से कहता कि ये कौन सा राग छेड़ दिया माँ, कौन सा गाना शुरू कर दिया माँ, कौन सा राग छेड़ दिया माँ, सीधे सीधे से कह दो कि चूड़िया नहीं है बस, इससे पढ़ाई लिखाई का क्या ताल्लुकात है, क्यों संबंध जोड़ रही हो. अगर तूने मेरी पढ़ाई के लिए, मेरी शिक्षा के लिए तूने जो जेवर, अपनी सारी जेवरात बेच दिया है, तो मैं कुछ तो बनकर आया हूँ, ऐसे निरुपयोगी या फिर निकम्मा तो बनकर नहीं आया हूँ, कुछ तो इंसान बनकर मैं आया हूँ. अगर तूने मेरी पढ़ाई के लिए इतना सब कुछ तो बेच दिया, तुम्हारी सारी जेवरात बेच दिया है, तो मुझसे इससे जितना तूने मेरी पढ़ाई के लिए बेचा है उससे दुगना मुझसे ले लेना, इस तरह से गुस्सा व्यक्त करता है. ಆ ತಾಯಿ ಹೇಳಿರೋದು, ಒಡವೆಗಳು ಎಲ್ಲಿಂದ ತರಲಿ ಮಗನೇ, ಬಳೆ ಎಲ್ಲಿಂದ ತರಲಿ, ನಿನ್ನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನೆಲ್ಲವನ್ನ ಮಾರಿದ್ದೀನಿ. ಆ ಮಾತು ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥಿಗೆ ಒಂದು ಬಾಣದ ಥರದಲ್ಲಿ ಅದು ನಾಟ್ ಹೋಗುತ್ತೆ, ಅವನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಅದು ಚುಚ್ಚುತ್ತೆ. ಆ ಕೋಪವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ ಹೇಳ್ತಾನೆ, ಆ ಮಾತು ಸಹಿಸಕ್ಕಾಗದೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಇದೆಂಥ ಹೊಸ ಹಾಡನ್ನು, ಹೊಸ ರಾಗವನ್ನು ಶುರು ಮಾಡಿದ್ಯಾ ನೀನು, ಬಳೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡು ಅಷ್ಟೇ, ಅದಕ್ಕೂ ಮತ್ತೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೂ ಏನು ಸಂಬಂಧ, ಯಾಕೆ ಸಂಬಂಧವನ್ನು ಕಲ್ಪಿಸ್ತಾ ಇದೆಯಾ, ನೀನು ನನ್ನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೋಸ್ಕರ, ನನ್ನ ಓದಿಗೋಸ್ಕರ ಎಷ್ಟು ನೀನು ನಿನ್ನ ಒಡವೆಗಳನ್ನು ಮಾರಿದ್ರಿಂದ ನಾನು ಏನಾದರೂ ಆಗಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ ತಾನೆ, ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ ತಾನೆ, ನಿರುಪಯೋಗ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಾರದೇ ಇರೋನಾಗಂತೂ ಬಂದಿಲ್ಲ. ನೀನು ನನ್ನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಒಡವೆಗಳನ್ನು ಮಾರಿದೆಯಾ ಅಂದರೆ ಏನಾದರೂ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ನೀನು ನನ್ನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಮಾರಿದೆಯೋ ಅದಕ್ಕಿಂತ 2 ಪಟ್ಟಷ್ಟು ನೀನು ನನ್ನ ಹತ್ರ ತಗೊಂಡ್ಬಿಡು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೋಪ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾನೆ. मेरी जीभ जल जाए बेटा, तुमसे जेवर लूंगी, मेरे मुंह से यूं ही निकल गया, जो होते तो लाख बार पहनती. माँ अपने आप को कोसती हुई कहती कि मेरी जीभ को आग लगे बेटा, क्योंकि मेरी जीभ जल जाए बेटा, अपने आप को कोसती हुई कहती. तो अब इस उम्र में तुमसे मैं जेवरात वापस लूंगी क्या, जेवरात बनाऊंगी क्या,
ऐसे ही मुंह में आ गया, ऐसे ही बातों बातों में मैंने बोल दिया, अगर मेरे पास होती तो लाख बार पहनती क्या, इस तरह से अपने आप को कोसती है. ತಾಯಿ ತನಗೆ ತಾನೇ ಬೈಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ನನ್ನ ನಾಲ್ಗೆಗೆ ಬೆಂಕಿ ಬೀಳಲಿ ಮಗನೇ, ಈ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಹತ್ರ ನಾನು ಒಡವೆಗಳನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳೋದ, ಹೀಗೆ ಮಾತಿಗೆ ಬಂತು. ಹಾಗಾಗಿ ಹೇಳಿದೆ, ಇದ್ದಿದ್ರೇನು ನಾನು ಲಕ್ಷಗಟ್ಟಲೆ ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಟೈಮ್ ನಾನು ಹಾಕೊಳ್ತಿದ್ನ ಅಂತ ಹೇಳಿ ತನಗೆ ತಾನೇ ಬೈಕೊಳ್ತಾಳೆ. 5:30 बज चुके थे. अभी मिस्टर श्यामनाथ को भी नहा धोकर तैयार होना था. मिसेस श्यामनाथ श्रीमती कब के अपने कमरे में जा चुकी थी. श्यामनाथ जाते हुए एक बार फिर माँ को हिमायत का मतलब है जो अच्छी तरह से ऊपर से नीचे देखकर या फिर अच्छी तरह से समझाकर हिमायत करते गए. माँ रोज की तरह गुमसुम बनकर नहीं बैठ जाना. अगर साहब इधर निकले और कोई बात पूछा तो ठीक तरह से जवाब दे देना. और क्योंकि अभी तो 5:30 बज चुके थे, मिस्टर श्यामनाथ को भी नहा धोकर पार्टी के लिए तैयार भी होना था. और मिसेस श्यामनाथ उसकी श्रीमती तो कब की तैयार होने के लिए कमरे में जा चुकी थी. जाने से पहले माँ को एक बार ऊपर से नीचे तक देखता है, क्या क्या करना है अच्छी तरह से उसे समझा देता है. समझाते हुए माँ से कहता है कि देखो माँ, हर दिन की तरह गुमसुम होकर चुपचाप होकर एक जगह पर मत बैठ जाना. अगर कोई तुम्हारे सामने आ गए, किसी से मुलाकात हो गई, अगर उन लोगों ने कुछ पूछ लिया तो साफ साफ स्पष्ट रूप से जो भी वो पूछते हैं उसका जवाब दे देना. इस तरह से माँ को समझा देता है. ಈಗಾಗಲೇ 5:15 ಆಗಿ ಹೋಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿಗೆ ಪಾರ್ಟಿ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಮಿಸ್ಟರ್ ಶ್ಯಾಮನಾಥ್ ಕೂಡ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಪಾರ್ಟಿಗೋಸ್ಕರ ತಯಾರಿ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅವನು ರೆಡಿ ಆಗಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ. ಅವನು ಶ್ರೀಮತಿ ಆಲ್ರೆಡಿ ಅವಳು ರೆಡಿ ಆಗಕ್ಕಂತ ರೂಮಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ. ಹಾಗಾಗಿ ಹೋಗೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ತಾಯಿಯನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅವಳಿಗೆ ಏನೇನು ಹೇಳಬೇಕು ಎಲ್ಲವನ್ನ ಅವಳಿಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೊಂದು ಸರಿ ಬುದ್ಧಿ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾನೆ. ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಏನಂತೇಳಿ, ನೀನು ಪ್ರತಿದಿನ ಥರ ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು ಕಡೆ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ಬೇಡ. ಯಾರಾದರೂ ಏನಾದರೂ ಬಂದರೆ ಎದುರುಗಡೆ ಸಿಕ್ಕರೆ ಏನಾದರೂ ಕೇಳಿದರೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದರೆ ಅದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದಂತಹ ಉತ್ತರ ಹೇಳು ಅಂತ ಹೇಳಿ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾನೆ. मैना पढ़ी ना लिखी बेटा, मैं क्या जवाब दूंगी, तुम कह देना माँ अनपढ़ है, कुछ जानती समझती नहीं, वह नहीं पूछेंगे. और माँ कहती कि मैं क्या जवाब दूंगी बेटा, क्योंकि मैं तो अनपढ़ हूँ, गंवार हूँ, मुझे कुछ समझती ही नहीं हूँ, जानती नहीं हूँ. तुम एक काम करना, तुम सब लोगों से कहना कि मेरी माँ गांव की रहने वाली है, अनपढ़ है, कुछ जानती भी नहीं है, समझती नहीं है, तो वो लोग कुछ नहीं पूछेंगे. इस तरह से माँ कहती. ಅವಾಗ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅವ್ರು ಕೇಳಿರೋ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ನಾನೇನಂತ ಉತ್ತರ ಹೇಳಲಿ ಮಗನೇ, ನೀನು ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡು, ನೀನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಿಬಿಡು ನಮ್ಮಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯವಳು, ಅವಳಿಗೇನು ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ, ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಓದು ಬರಹ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥವಳು ಅಂತ. ಆಗ ಅವ್ರು ನನಗೇನು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಲ್ಲ ಅಂತ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾರೆ. 7 बजते बजते माँ का दिल धक धक करने लगा. अगर चीफ सामने आ गया और उसने कुछ पूछा तो वह क्या जवाब देगी. अंग्रेज को तो दूर से ही देखकर घबरा उठती थी, यह तो अमरीकी है, ना मालूम क्या पूछे, मैं क्या कहूँगी. माँ का जी चाहा कि चुपचाप पिछवाड़े विधवा सहेली के घर चली जाए, मगर बेटे की हुक्म को टाल नहीं सकती थी. यूं ही चुपचाप कुर्सी पर से टांगे लटकाए वही बैठ गए. तो 7 बजते बजते यहाँ पर आपको 3 मार्क्स के लिए प्रश्न पूछते, माँ की मनोदशा का वर्णन कीजिए. जो अभी मैं कहने वाली हूँ ध्यान से सुनिए, वो लिखना है. 7 बजते बजते माँ का दिल जो है ज़ोर ज़ोर से धड़कना शुरू हो गया. क्योंकि अगर कोई सामने आ गया, अगर किसी ने मुझसे कुछ सवाल पूछ लिया तो मैं क्या जवाब दूंगी, क्योंकि अंग्रेज़ों को तो दूर से ही देखकर वो घबरा जाती थी. ये तो अमेरिका से आए हुए हैं, मतलब अमेरिका से आए हुए हैं, क्या मालूम क्या प्रश्न पूछेंगे, अगर कुछ पूछ लिया तो मैं क्या जवाब दूंगी, क्या उनके सामना कैसे करूंगी. यह सोचकर उसे बहुत ज़्यादा डर लग रहा था. एक क्षण के लिए उसके मन में ये भी भाव आया, ये भी सोचने लगी कि बिना किसी से कहे चुपचाप पिछवाड़े यानी पिछली कतार में, पिछले लाइन में उसकी जो विधवा सहेली है उसके घर जाकर बैठ जाए. लेकिन बेटे ने वहाँ जाने के लिए मना किया था, इसलिए बेटे के हुक्म को वो टाल नहीं सकती थी. इसीलिए जहाँ पर उन्होंने कुर्सी डाला था उसी कुर्सी के ऊपर दोनों टांगे लटकाए हुए नीचे छोड़ी हुई वहीं पर बैठ जाती है. यहाँ पर प्रश्न पूछते 1 अंक के लिए, माँ क्या टाल नहीं सकती थी. माँ बेटे की हुक्म को टाल नहीं सकती थी. ಈಗ 7 ಗಂಟೆ ಆಗ್ತಿದ್ದಾಗೆ ಪಾರ್ಟಿ ಇನ್ನೇನು ಶುರು ಆಗಬೇಕು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ತಾಯಿಯ ಹೃದಯ ಜೋರಾಗಿ ಬಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ, ಹೃದಯದ ಬಡಿತ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕೆಂತಂದರೆ ಯಾರಾದರೂ ಮಗ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಯಾರಾದರೂ ಬಂದರೆ ಏನಾದ್ರು ಕೇಳಿದ್ರೆ ಸರಿಯಾಗಿ ಉತ್ತರ ಕೊಡು, ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೋಬೇಡ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಯಾರಾದರೂ ನನ್ನ ಎದುರುಗಡೆ ಬಂದರೆ ಏನಾದರೂ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಏನು ಉತ್ತರ ಹೇಳಲಿ, ನಾನು ಯಾವ ಥರ ಅವ್ರನ್ನ ಎದುರಿಸಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಭಯ ಆಗ್ತಿತ್ತು. ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೀಷರನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ದೂರದಿಂದ ನೋಡಿದಾಗೆ ನನಗೆ ಭಯ ಆಗ್ತಿತ್ತು. ಅದರಲ್ಲೂ ಇವ್ರು ಬೇರೆ ಅಮೇರಿಕಾದಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥವ್ರು, ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಏನು ಬೇಕಾದ್ರೂ ಕೇಳ್ಬೋದು, ಏನಾದರೂ ಕೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಏನು ಉತ್ತರ ಕೊಡಲಿ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ತಾಯಿಗೆ ಭಯ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಒಂದು ಕ್ಷಣ ತಾಯಿಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ, ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ, ಯಾರಿಗೂ ಹೇಳ್ದಲ್ಲೇ ನಿಧಾನವಾಗಿ ಹಿಂದಿನ ಬೀದಿನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನನ್ನ ವಿಧವಾ ಗೆಳತಿಯ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋಣ.
ಭಯದಿಂದ ಹಾಗನ್ಸುತ್ತೆ. ಆದರೆ ಮಗ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆರ್ಡ್ರ್ ಮಾಡಿದ್ದ, ಅವನ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಮೀರಿಬಿಟ್ಟು ಹೋಗೋಕ್ಕೆ ತಾಯಿಗೆ ಇಷ್ಟ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ರೂಮಿನ ಹೊರಗಡೆ ಏನು ಚೇರ್ ಹಾಕಿದ್ನಲ್ಲ, ಆ ಚೇರಿನ ಮೇಲೇ ತನ್ನ ಎರಡೂ ಕಾಲನ್ನು ಕೆಳಗಡೆ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾಳೆ. ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಉಳಿದ ಭಾಗವನ್ನು ಮುಂದಿನ ತರಗತಿನಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. आशा करती हूँ जो मैं आपको समझाया है, जो पढ़ाया है, आप सभी को समझ में आया होगा. धन्यवाद.